नमस्कार मित्रांनो, मी किरण सूर्यवंशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या अंतर्गत ज्यांना म्हणजे आपला स्वतःचा धंदा टाकायचा आहे, ज्यांना दुकान, किराणा दुकान असेल, काहीही असेल, तर त्यांना जवळजवळ 10 ते 25 लाखाचे यामध्ये कर्ज दिले जाते. तर यासाठी तुम्हाला नक्की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचा ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यापूर्वी यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, यासाठी तुम्हाला कोणते बँक अकाउंट याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, तुम्हाला CMEGP यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्यानंतर तुम्हाला CMEGP हे सर्च करायचं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर तुम्ही टॅप करून या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता. या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलची डेस्कटॉप साईट ही ऑन करून घ्यायची आहे. तुमच्या मोबाईलची डेस्कटॉप साईट ही ऑन झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये उजव्या बाजूला मेनू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मेनू या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये स्कीम सर्क्युलर यामध्ये तुम्हाला GR हा ऑप्शन निवडायचा आहे. GR या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा GR डाउनलोड करून घ्यायचा आहे. या GRची लिंक ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर तुम्ही टॅप करून हा GR तुम्ही डाउनलोड करू शकता. तर या GRमध्ये काय दिलं आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याबाबत हा GR आहे. यामध्ये तुम्हाला योजनेस्तर यामध्ये तुम्हाला CMEGP योजना ही राज्यस्तरीय योजना म्हणून तसेच कार्यक्रमाअंतर्गत स्कीम म्हणून अंमलबजावणी करण्यात येईल. राज्यस्तरावर उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय मुंबई हे योजनेचे प्रमुख अंमलबजावणी संस्था म्हणून कार्यवाही करतील. यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट पाहिले गेले तर राज्यातील युवक व युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित होऊन पुढील 5 वर्षात सुमारे 1 लाख सूक्ष्म लघु उपक्रम स्थापित होणे व त्या माध्यमातून एकूण 10 लाख रोजगार संधी राज्यात उपलब्ध होणे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रथम वर्ष 2019-20 साठी एकूण 10,000 लाभार्थी घटक उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये तुम्हाला योजनेअंतर्गत पात्र घटक मध्ये तुम्हाला कार्यक्रमाअंतर्गत पात्रतेसाठी खाली प्रमाणे अटी राहतील. यामध्ये वयोमर्यादा पाहिली गेली तर कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण, अधिकतम मर्यादा 45 वर्ष, अनुसूचित जाती जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी 5 वर्षातील पात्र राहतील. पात्र मालकी घटक यामध्ये उपरोक्त प्रमाणे पात्रता धारण करणारे वैयक्तिक मालकी भागीदारी वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गट. शैक्षणिक पात्रता यामध्ये पाहिली गेली तर पहिले ₹10 लाखावरील प्रकल्पासाठी 7वी उत्तीर्ण गरजेचं आहे. तसेच 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10वी उत्तीर्ण गरजेचं आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस कार्यक्रमाचा लाभ घेता येईल याचीही यामध्ये हमी घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रकल्प किंमत जे काही आहे यामध्ये तुम्हाला घटकांचा प्रवर्ग यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग यासाठी तुम्हाला घटकाची स्वगुंतवणूक 5% असणार आहे आणि देय अनुदान मार्जिन मनी यामध्ये शहरी भागासाठी 25%, ग्रामीण भागासाठी 35%, नंतर बँकेचे कर्ज शहरी भागासाठी 70% आणि ग्रामीणसाठी 60%. अशा प्रकारे विविध प्रकारासाठी 10, 15, 25, 75, 65 अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. या GRची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा GR तुम्ही नीट काळजीपूर्वक वाचायचा आहे. तसेच यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जराही स्किप करू नका. तर तुम्हाला यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला खाली ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर एनरॉयडल तुम्ही स्वतःही अर्ज करू शकता. नंतर ॲप्लिकेशन फॉर्म फॉर नॉन एनरॉयडल यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी तुम्हाला पहिला ऑप्शन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम यामध्ये CMEGP ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर एनरॉयडल ॲप्लिकेंट यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम आधार कार्ड नंबर तुम्हाला तुमचा यामध्ये टाकायचा आहे, जो की 12 अंकी असतो. तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली नेम ऑफ ॲप्लिकेंटमध्ये तुम्हाला जे असेल मिस्टर, मिसेस, कुमारी, श्री जे असेल ते यामध्ये निवडून तुम्हाला तुमचे नाव
यामध्ये ज्याप्रमाणे आधार कार्डवर तुम्हाला तुमचे नाव आहे ते नाव टाकून तुम्हाला खाली स्पॉन्सरिंग एजन्सी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्ही स्पॉन्सरिंग एजन्सी निवडू शकता। नंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, नंतर टाईप ऑफ ॲप्लिकंटमध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल हे ऑलरेडी सिलेक्ट झालेलं दिसेल। नंतर तुम्हाला तुमचे जेंडर मेल असाल तर मेल, फिमेल असाल तर फिमेल, नंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी यामध्ये निवडायची आहे। नंतर स्पेशल कॅटेगरी असेल तर तुम्ही निवडू शकता। नंतर तुमची डेट ऑफ बर्थ यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ जी आधार कार्डवर आहे तीच टाकायची आहे। नंतर तुम्हाला तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन यामध्ये टाकायची आहे। तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला कम्युनिकेशन ॲड्रेस, तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, तुम्हाला तुमचे गावचे नाव, पिनकोड, तुम्हाला तुमचा 10 अंकी जो मोबाईल नंबर असतो तो मोबाईल नंबर टाकून तुम्हाला परत एक अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर यामध्ये द्यायचा आहे। नंतर तुम्हाला तुमची ईमेल ID, तुमचा पॅन कार्ड नंबर, युनिट लोकेशन यामध्ये तुमचं युनिट कुठं आहे ते लोकेशन यामध्ये द्यायचं आहे। तुमचे लोकेशन शहरी भागात असेल तर शहरी, नंतर ग्रामीण भागात असेल तर ग्रामीण। नंतर तुम्हाला प्रोपोज युनिट डिटेल जर सेम कम्युनिकेशन ॲड्रेस असेल तर तुम्हाला यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला खाली प्रोजेक्ट कॉस्टमध्ये तुम्हाला कॅपिटल एक्सपेंडिचर तुम्हाला किती पैसे लागणार आहेत तुम्हाला हे यामध्ये टाकायचं आहे। नंतर वर्किंग कॅपिटल आणि टोटल यामध्ये येईल। नंतर एम्प्लॉयमेंट, नंतर प्रेफर बँकमध्ये तुम्हाला तुमची बँकेचे नाव यामध्ये टाकायचं आहे। तुमची जे काही बँक असेल ते टाकून तुम्हाला खाली त्या बँकेचा IFSC कोड, नंतर ब्रांच नेम, ॲड्रेस, डिस्ट्रिक्ट, नंतर अल्टरनेट बँक 2 असेल तर तुम्हाला खाली रेफरन्स डॉक्युमेंटमध्ये सॅम्पल अंडरटेकिंग फॉर्म, नंतर सॅम्पल प्रोजेक्ट रिपोर्ट यामध्ये तुम्हाला DPR यामध्ये अपलोड करायचं आहे। नंतर तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो, तुम्हाला यामध्ये आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, पॅन कार्ड, बर्थ सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, मार्कशीट, स्पेशल कॅटेगरी सर्टिफिकेट, अंडरटेकिंग फॉर्म, प्रोजेक्ट रिपोर्ट, मॅरेज ॲफिडेविट सर्टिफिकेट, अदर डॉक्युमेंट आणि पॉप्युलेशन सर्टिफिकेट हे यामध्ये तुम्हाला चूज फाईल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून यामध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा होता। हा फॉर्म भरल्यानंतर तुमचा हा फॉर्म सबमिट होऊन जाईल। तर अशा प्रकारे तुम्हाला CMEGPचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म करायचा होता। तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।